नमस्कार, मी आरती बरम हेल्दी गाईड चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप करण्यात आलेला आहे. राज्यभरातील साधारणतः 1,25,000 तर देशभरातील 12.5 लाख औषध विक्रेते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. औषध विक्रेत्यांच्या या संपामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. हा संप नेमका कशासाठी पुकारण्यात आलेला आहे, औषध विक्रेत्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत औषध विक्रेते संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे. तर नेमक्या तुमच्या मागण्या सरकारकडे काय आहेत या संदर्भात? बघा, आमचा आजचा बंद देशव्यापी आहे. हो, आणि या बंदामध्ये ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रग्सच्या वतीने हा बंद पुकारलाय. त्याच्यामध्ये तो 100% यशस्वी झालाय. आणि यामध्ये आमच्या 3 मागण्या आहेत. ओके. एक, ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन जी बेकायदेशीर सुरू आहे ती बंद झाली पाहिजे. त्याचं जे काही नोटिफिकेशन सरकारने 8 वर्षापूर्वी काढले आहे ते कॅन्सल करायला पाहिजे. दुसरं, करोनाच्या वेळेला लोकांना औषधी देण्यासाठी आणलेली 220 GSR किंवा अधिसूचना येत्या 26 मार्च 2020 ही सुद्धा आता कॅन्सल करायला पाहिजे. कारण तिचा मिसयूज स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट करून नशेची औषधं आणि नार्कोटिक गर्भपाताच्या गोळ्या डायरेक्टली कंझ्युमरला, मुलांना, मुलींना देतात, ते बंद झाली पाहिजे. आणि तिसरं आमची मागणी आहे की आम्हाला औषधी एक कमॉडिटी आहे जिचे भाव आपल्या देशाचं डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलचं एक मंडळ आहे, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी, NPPA, जे आम्हाला कंट्रोल कॅटेगरीमध्ये 16% मार्जिन रिटेलरला देतात आणि डी कंट्रोल मध्ये 20% देतात. त्यामुळे आम्ही 25%, 30%, 40% मार्जिन किंवा डिस्काउंट नाही देऊ शकत. तेव्हा आमची मागणी एक तर सरकारने हे डीप डिस्काउंट बंद करावं किंवा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर जी आमच्यावर आहे, आमचा मार्जिन जे सीमित केलंय ती रद्द करावी किंवा अमेंड करावी आणि आम्हाला सुद्धा जास्त 35% आणि त्यावरती रिटेलला मार्जिन द्या, जेणेकरून आम्ही सुद्धा 25% डिस्काउंट कंझ्युमरला देऊ शकतो. आपल्या देशामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून साधारण 20%, 22% औषधी ही डुप्लिकेट किंवा नकली किंवा पुरियस असतात. आणि औषध जोपर्यंत आपण लॅबोरेटरी टेस्ट करत नाही तोपर्यंत ती खरी का खोटी तुम्हाला आम्हाला कोणालाही समजत नाही. त्यामुळे हे जो काही चॅनल आहे, हा कुठून औषधी येतात, कोण तुम्हाला देतं, याचं कुठलंही नियंत्रण सरकारचं किंवा ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाचं नसतं. त्यामुळे ती मेडिसिन तुम्हाला सेफ नसतात. आणि हे राजरोसपणे चाललंय. सरकार ती बंदी आणूनही सरकार बंद नाही करू शकत किंवा सरकारकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. म्हणून आम्हाला जनतेला आम्ही अवेअर करतो की अशा प्रकारचे औषधं देऊ नका जे तुमच्या आरोग्याला टाकतात. ओके, बरोबर सर. आणि या संदर्भात तुम्ही सरकारला काही पत्रव्यवहार आता सध्या केलाय का? आम्ही सरकारला या बंदच्या आधी 1 महिना आधी आम्ही जीवनावश्यक याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे आम्ही केंद्र सरकारला, प्राईम मिनिस्टरला, होम मिनिस्टरला, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरला, होमला, या सगळ्यांना आम्ही 1 महिना आधी नोटीस दिले आणि त्याची एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे. कोणी एक्सेप्ट ड्रग कंट्रोलरने आम्हाला 12 तारखेला बोलवलं आणि विथड्रॉ करा, आम्ही तुम्हाला न्याय देऊ एवढं म्हटलं. आम्ही म्हणजे पहिल्यांदा हे आमच्या मागण्या मान्य करायला पत्र द्या, आम्ही विथड्रॉ करू. ते काय झालं, बस एवढंच झालंय, बाकी काही झालं. अच्छा. आणि शेवटचा आता मी एक प्रश्न विचारते तुम्हाला की आता तुमचं पुढचं धोरण कसं असणार आहे आणि हा 1 दिवशीचा संप असणार आहे का हा पुढेही कंटिन्यू करणार आहात तुम्ही? नाही, अजून आम्ही 1 दिवसाचा संप आहे, पण पुन्हा सरकारकडे आम्ही जाऊ. आणि आम्ही जवळजवळ 750 लोकप्रतिनिधी किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट, राज्यसभा यांना आम्ही आमची निवेदनं दिलेत आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही पार्लमेंटमध्ये ह्याचा आवाज उठवू. त्यामुळे त्यांच्याकडनं आलेला जे काही निर्णय येईल ते बघून आम्ही पुढे, जर नाही झालं तर इनडेफिनेट संपावर जाऊ किंवा मग आमच्या दुकानांच्या केमिस्ट दुकानांच्या चाव्या सरकारकडे सोपून जातो. अच्छा, थँक्यू.